अहिल्यानगर शहरातील डॉन बॉस्को परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांकडून दहशत छेडछाड होत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची पोलीस निरीक्षक यांच्याकडे महिलांनी मागणी केली आहे। डॉन बॉस्को परिसरात अल्पवयीन मुलं आणि त्यांचे मुख्य सूत्रधार यांच्याकडून नागरिकांना त्रास होत असून दहशत निर्माण करून महिलांची मुलींची छेडछाड होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। या ठिकाणी महापालिकेकडून ख्रिस्ती बांधवांसाठी भव्य असं समाज मंदिर बांधून दिलं असून या ठिकाणी डॉन बॉस्को आणि नागापूर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं एकत्रित येऊन दारू गांजाचं व्यसन करत असतात। त्यांच्याजवळ हत्यारं देखील असतात। रात्री अपरात्री ते मोठमोठ्यानं या भागात गोंधळ घालतात। त्यामुळे आमच्या मुलामुलींना घरात बंद करून ठेवावं लागतं। या ठिकाणी शाळा क्लास असून मुलांना सोडविण्यासाठी जात असताना ही टुकार मुलं छेडछाड करतात। तरी पोलीस प्रशासनाने या मुलांचा कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी डॉन बॉस्को परिसरातील महिला नागरिक यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे। तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर, डॉक्टर सागर बोरुडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले, डॉन बॉस्को परिसरातील नागरिक गुंडगिरी करणाऱ्या मुलांकडून त्रस्त झाले। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कायद्याचा धाक उरला नाहीये। ते अल्पवयीन असल्याचा फायदा घेत दहशत निर्माण करतायत। अल्पवयीन मुलांच्या आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना शिस्त लावावी, जेणेकरून आपला मुलगा गुन्हेगार होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। तरी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कारवाई करावी। याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून डॉन बॉस्को परिसरात सांस्कृतिक भवन उभं राहिलं असून या ठिकाणी मनपाच्या माध्यमातून अंगरक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनातून केली असल्याचं ते म्हणाले। तर डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले, डॉन बॉस्को परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या टुकार गँगचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे। पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। याचबरोबर महापालिकेनं देखील या परिसरात लाईटची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी असं ते म्हणाले। तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे म्हणाले की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना कायद्याच्या जोरावर आपण नीट करू। महिलांनी घाबरायचं कारण नाही। पोलीस तुमच्या सोबत आहे। तुम्ही फक्त तक्रार द्या। या भागात सातत्यानं पोलीस गस्त घालत आहे। अल्पवयीन मुलं असल्यानं कायद्याचे काही बंधन येत असतात, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करता येत नाहीये। तरी पालकांनी आपल्या मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांसोबत राहून देऊ नका। गुन्हेगारांना सरळ करण्याचं काम पोलीस प्रशासन करेल। नागरिकांनी देखील पोलिसांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटना सांगितल्या पाहिजे आणि त्याची तक्रारही दिली पाहिजे असं ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।